यानंतर बघूया दिवसभरातली नवी मोठी बातमी। नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचलेला आहे। प्रचार सभेमध्ये भाजपच्या प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार कैलास चुंबळे यांनी शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि उमेदवार बंटी तिदमे यांचा एक फोटो व्हिडिओ दाखवत तिदमे यांच्यावर ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केलाय। व्हिडिओमध्ये ड्रग्ज संबंधित व्यक्ती हा ड्रग्ज घेताना आहे आणि नंतर तीच व्यक्ती फोटोमध्ये बंटी तिदमे यांच्या समवेत दिसते। या व्हिडिओवरून गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली आहे। उमेदवाराच्या भागातले निर्णय बनवून त्यांना डोक्यावर घेऊन असताय, अनेक ठिकाणी सोबत आहे, त्यांच्या हातावर त्यांनी फोटो बोललेला आहे। ही बात अतिशय गंभीर आहे। अशा पद्धतीने सगळा सेवन या ठिकाणी चौकामध्ये बसून अतिशय निडरपणे हे या ठिकाणी करताय। मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे। म्हणून या संदर्भामध्ये तरुण पिढीतून काय लक्ष घेणार? आता नाशिक शहर कायद्याचा बालेकिल्ला आहे। मला वाटतं निश्चित दखल आमचे घेतील, पोलीस प्रशासन या ठिकाणी घेईल, त्यांना शोधून काढू।